नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांदा प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित असे करा। छगन भुजबळ आणि यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती। काय त्या संदर्भात काय करा त्या संदर्भातील छगन भुजबळ यांनी सांगितलं। त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शॉर्ट का अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। आपल्या चॅनल नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून सर्व कमेंट असेल जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतच करू शकता। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित असे करा। छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती। बघू शकता, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे अर्थकारण ज्यावर अवलंबून असते अशा कांदा पिकाला काही महिन्यापासून अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड संताप आहे। मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनातून हा संताप उफाळून असल्याचं दिसून आले आहे। याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा प्रश्न सोडवण्यासाठी एक उपाय सुचवला आहे। कांद्याचे प्रति क्विंटलचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांमध्ये असंतोष आहे। कांद्याला मिळणाऱ्या कमी दरामुळे मागील आठवड्यात नांदगाव, चांदवड आणि लासलगाव येथे शेतकऱ्यांचे आंदोलन केले। नांदगाव बाजार समितीसमोर तसेच चांदवड येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते। महाराष्ट्रातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील बुधवारी 1000 रुपयापेक्षा खाली दर घसरल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते आणि दर वाढल्यानंतर शासन लगेच हस्तक्षेप करते आणि त्याप्रमाणे पडलेले भाव सुधारण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सध्या जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होत आहे। बुधवारी बाजार समिती 27,378 क्विंटल आवक झाली। अशा प्रकारची स्थिती आहे। धन्यवाद. धन्यवाद.